आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सालाबादप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका या शिवनेरी येथून प्रस्थान होऊन पंढरपुरातील आषाढी वारी संपल्यानंतर नृसिंहवाडी येथील सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्या समाधीस्थळाजवळ पूजन झाल्यानंतर कसनाळ हुपरी मार्गे पन्हाळगड व तेथून विशाळगड अशा परतीच्या प्रवासात गुरुपौर्णिमे दिवशी कसनाळ येथील शाहीर प्रदीप सुतार यांचे घरी त्यांचे पूजन करण्यात आले. कसनाळ येथील बस स्थानकाजवळ पादुकांचे आगमन झाल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीत सुवासिनींनी आरती करून पादुकांचे स्वागत केले. तेथून टाळ, मृदुंग, भजन व महाराजांच्या जयघोषात शाहीर प्रदीप सुतार यांचे घरापर्यंत दिंडीने जाऊन पूजन करण्यात आले. येथे शेकडो शिवभक्तांनी महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर पादुका हुपरीकडे मार्गस्थ झाल्या. पादुकांसमवेत समन्वयक डॉक्टर संदीप महिंद गुरुजी, राजेश भोजे, उमेश दैने हे होते. यावेळी शिरीष अडके, रणजित जगताप, कसनाळ येथील शिवभक्त सुनील सुतार, हबप रावसाहेब नाईक, पांडुरंग नाईक, शुभम पाटील, चंद्रकांत नाईक, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर अजय पाटील, संदीप जाधव, ज्ञानेश्वर बिरजे, विकास नाईक, बाळू जाधव, बाळासो नाईक, भूपाल नाईक, शाहीर कांबळे, नंदकुमार जाधव यांचेसह शिवभक्त, बजरंग दल कार्यकर्ते, कसनाळ वारकरी संप्रदाय व महिला, आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.